तुमचे शेती उत्पन्न माझी शेतीच्या फूड जंक्शनमध्ये ॲड करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीसाठी MSP मार्फत प्रायोगिक तत्वावर MSP वाडा हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामध्ये तुमच्या शेती उत्पन्नाची माहिती व्यवस्थित भरा. जसे की तुम्ही डाव्या बाजूला पाहताय कॅटेगरी आहेत, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, स्नॅक्स, एनर्जी ड्रिंक्स, मील्स, ॲडॉन्स, फ्रूट्स, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. या कॅटेगरी निवडताना तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा योग्य प्रकार निवडायचा आहे. हा प्रकार निवडायला चुकला तर तुमची कॅटेगरी, तुमचा शेतमाल हा वेगळ्या कॅटेगरीमध्ये दाखवला जाईल. त्यामुळे जे खरेदीदार आहेत ते व्यवस्थित मिळणार नाहीत. ही माहिती ज्यावेळी ॲड करणार आहे त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जाते आयटम नेम. ह्या आयटम नेममध्ये तुम्हाला शेती उत्पन्नाचे शास्त्रीय नाव टाकायचे आहे. शक्यतो बोलीभाषेतील नावे टाळावेत, म्हणजे समजणाऱ्याला सोपं जातं. जसे की डाळिंब आहे. यानंतर आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शनमध्ये शेती उत्पन्नाची व्यवस्थित माहिती टाकावी. यामध्ये शेती उत्पन्नाच्या ओळखीची पूर्ण माहिती द्यावी. जसं की शेतकऱ्याचा नोंदणी क्रमांक असावा, शेतीमालाचं नाव आणि तो वाण कोणता आहे. जसं की कोहळा आहे, कोहळा मैकोचा आहे. याची लागण किंवा पेरणी किंवा छाटणी कधी झाली होती, त्याची तारीख, त्याची काढणीची तारीख कधी आहे, त्याचं ठिकाण आहे, कोणत्या ठिकाणी हा माल उपलब्ध आहे. तसेच ह्या मालाची गुणवत्ता काय आहे, म्हणजे सरासरी वजन किती आहे, प्रतिनगाचं वजन किती आहे, त्या नगाचा कलर कसा आहे, सरासरी त्याच्यावर काही व्याधी वगैरे असतील तर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा, जेणेकरून खरेदीदारांना संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमचं उत्पन्न खरेदी करणं सोपं जाईल. त्यानंतर इथे प्राईज लिहिली आहे. या प्राईजमध्ये तुमच्या शेती उत्पन्नाचा अपेक्षित दर, जो तुम्हाला तुमच्या मालाचा दर अपेक्षित आहे त्याचा प्रति किलो दर लिहायचा आहे. दर लिहिताना शक्यतो स्थानिक आणि महत्त्वाच्या प्रमुख बाजारपेठेचा आधार घ्या. दरामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात तफावत झाल्यास विक्री होत नाही. त्यानंतर आहे क्वांटिटी. क्वांटिटी ज्यावेळी तुम्ही फिल करणार आहे, इथे शेती उत्पन्नाचे अपेक्षित उत्पन्न लिहायचे आहे. उत्पन्न लिहिताना आमच्या स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या, म्हणजे तुमचे उत्पन्न शक्य तितक्या जास्त करेक्ट येईल आणि तुम्हाला पुढच्या लॉटमध्ये विक्री होताना अडचण येणार नाही. यामध्ये ॲडॉन्समध्ये तुम्हाला शक्यतो हा शेतकऱ्यांना लागू होत नाही, पण शेतकरी उत्पादक गट जे आहेत, जे प्रोडक्ट तयार करून विक्री करतात, जसं आहे की मिरची आहे आणि मिरचीपासून चटणी बनवली जाते, तर चटणी विकणाऱ्यांच्या बचत गटांसाठी किंवा उपजीविका उपक्रमात तयार झालेल्या प्रोडक्टसाठी एखादी चटणी घेतली आहे तर चटणीबरोबर वेगवेगळे मसाले असतील तर ते ॲडऑन, चटणीला सपोर्टिंग ॲडऑन काय आहे तर त्या गोष्टी इथे समाविष्ट कराव्यात. त्यानंतर इथे इमेजचा ऑप्शन आहे. इमेज ही शेतमालाचा आईना आहे. शेतमालाचा फोटो हा जवळपास 90% विक्री करून देत असतो. फोटो निवडताना मुख्य मालाचा फोटो मध्यवर्ती आणि क्लिअर दिसेल याची खात्री करा. फोटो काढण्यासाठी आमच्या स्थानिक तज्ज्ञांची पण मदत घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य फोटो काढून दिले जातील. त्यानंतर तुमची माहिती सर्व भरून झाली असेल तर खाली सबमिट बटन आहे. हे सबमिट बटन क्लिक करून तुमच्या शेतमालाची माहिती संस्थेकडे सादर करा. किंवा जर समजा हा फॉर्म भरताना तुम्हाला काय वाटलं की ह्या उत्पन्नाची अजून माहिती भरायच्या वेळ आहे आणि दुसरं शेती उत्पन्न मला माहिती भरायची, तर ह्या ठिकाणी उजव्या बाजूला क्लिअर फॉर्म हा ऑप्शन आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता. गुगल फॉर्म्स किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुमचे पासवर्ड किंवा OTP शेअर करू नका. आम्ही कोणालाही वैयक्तिक माहिती मागत नाही. तर या पद्धतीने पूर्ण फॉर्म भरून द्या. तुमचा एकदम फॉर्म भरून झाल्यानंतर जी माहिती तयार होईल ती माहिती आम्ही संस्थेच्या फूड जंक्शन ह्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करू, जेणेकरून खरेदी करणारे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील किंवा आमच्यामार्फत संपर्क करतील. जर काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही संस्थेच्या या खालील नंबरवर 99757404444 या नंबरवर संपर्क करू शकता.